मी अरुण जाधवर, ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस। आज धाराशिव या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आगामी काळामध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टी ही पूर्ण ताकदीने ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापकीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार विधानसभेला उभा करणार आहोत। त्या अनुषंगाने ही बैठकीचं या पत्रकार परिषदेचे आपण नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी धाराशिवमध्ये सुद्धा आम्ही 4 ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार उभा करणार आहोत। उमरगा मतदारसंघ आरक्षित आहे, त्या ठिकाणी आरक्षणावरचा उमेदवार उभा राहील आणि परांडा, कळंब, धाराशिव आणि तुळजापूर या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी हा ओबीसीचाच उमेदवार उभा करून या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करेल। जे इच्छुक आहेत इच्छुकांची यादी, मुलाखती आम्ही त्यांनी आमच्याकडे तसे प्रस्ताव पाठवलेले आहेत। आम्ही ते उद्या 12 तारखेला आमची मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही हे त्यांचे नाव तिथं वरिष्ठांकडे कळवणार आहे मी स्वतः, आणि त्यानंतर वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील। किती प्रस्ताव आले आतापर्यंत? आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघातून 2-3 नावाचे प्रस्ताव आलेले आहेत। कुठले बेसिक मुद्दे घेऊन आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे? आम्ही ओबीसी बहुजन पार्टी ही एकतर बेसिक म्हणजे सध्या ही मागासलेला जो ह्या सरकारमध्ये जे काय सध्या जे आज बेकारी, महागाई ह्या गोष्टी आहेत। दुसरी गोष्ट ही जे प्रमुख मुद्दा आहे जो वंचित, ओबीसी, विमुक्त भटक्या जाती जमाती या लोकांना जे दूर ठेवून त्यांच्या न्याय हक्कावर, आरक्षणावर जे गदा आणण्याचं काम हे प्रस्तावित आणि काही लोकांच्या करून चालू आहे। हाच अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत। ओबीसी उमेदवार आमच्या लेवलला आम्ही ओबीसीच उमेदवार देणार आहोत। 370 जातीपैकी कुठलाही ओबीसी उमेदवार असेल तर आम्ही ओबीसी उमेदवारालाच ओबीसी बहुजन पार्टीमधून उमेदवारी देणार आहोत। वरच्या पातळीवर आमची MIM बरोबर आणि वंचित आघाडीबरोबर आमची बोलणी चालू आहे। आमचे राष्ट्रीय नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या माध्यमातून त्यांची बोलणी चालू आहे। त्यानंतर ही जागा ज्या ह्याला सुटणार आहेत त्यानुसार ते उमेदवार देतील, पण ओबीसी बहुजन पार्टी हे ओबीसीचाच उमेदवार उभा करतील। राज्यात किती मतदार किती आहेत? राज्यामध्ये मतदार किती आहे राज्यात? ओबीसीचा मतदार आमचा हा राज्यामध्ये 8 कोटी आहे। 12 लाख मतदार आहे लोकसभेमध्ये। फक्त ओबीसीच्या मतदानावरती उमेदवार निवडून शकतो आपला काय रणनीती आपली? ओबीसीच्या मतावर उमेदवार निवडून येऊ शकतो, कारण आतापर्यंत ह्या प्रस्तावित लोकांनी किंवा राजकीय पक्षांनी बाकीच्या आतापर्यंत ह्या ओबीसीवर जेवढ्या पद्धतीने त्यांना राजकारणामध्ये पाठीमागे ठेवायचं तेवढं ठेवायचं काम त्यांनी केलं। आता हा ओबीसी समाज जागा झालेला आहे, यांना आपले न्याय, आपले हक्क कळू लागलेले आहेत आणि हा जागृत झालेला समाज 57-58% हा जो समाज आहे, 60% जो समाज आहे, हा समाज जागृत झाल्यामुळं आम्हाला 100% विश्वास आहे की ओबीसीचा उमेदवार हा विजय होणार। भाजपनं प्रत्येक पक्षामध्ये ओबीसीचे उमेदवार आहेत। माधव हा भाजपने घेतलेला म्हणता येणार नाही। माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीमध्ये पूर्ण माधव, एक सर्वसाधारण तळागाळातील माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीच्या एकनिष्ठ अशा पद्धतीने पाठीशी उभा आहे।